नमस्कार, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट मराठीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की चर्चिल यांनी कसं चेंबरलेनचं युद्ध मंत्रिमंडळ अविश्वासाच्या ठरावाने पाडलं आणि स्वतःचं मंत्रिमंडळ स्थापन केलं. एक निराश हताश राष्ट्रात चैतन्य निर्माण करून समर्थपणे पुन्हा उभे राहण्याचे महान कामगिरी कोण एकच व्यक्ती करत असेल तर ती व्यक्ती म्हणजे चर्चिल होय. 65 वर्षाच्या चर्चिलने 11 मार्च 1940 रोजी 5 सदस्य असलेल्या मंत्रिमंडळाची स्थापना केली. पंतप्रधान पदाची सूत्रे घेतल्यावर आपल्या पहिल्या भाषणात चर्चिल यांनी राष्ट्रवादाचा उत्साह लोकात निर्माण केला. अत्यंत तेजस्वी शब्दात त्यांनी लोकांना देशासाठी रक्त आणि घाम देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आपण देशासाठी मेहनत करणे हे सर्वात मोठे प्राधान्य आहे. पश्चिम आघाडीवर काही महिने मित्र राष्ट्रांना सुट्टी आलेली होती. याच वेळी हिटलर लवकरच होणाऱ्या युद्धाची आखणी व नकाशे तयार करण्यातच मग्न होता. पोलंड विरुद्धच्या मोहिमेत ज्या उणीवा आढळल्या होत्या त्या दूर करण्याच्या सूचना हिटलरने आपल्या सेनाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. जर्मन सेनाधिकाऱ्यांमधील एक लहान गट हिटलरच्या या धोरणाविरोधी होता आणि तो युद्ध टाळण्याच्या हेतूने हिटलरचे मन वळवण्याच्या प्रयत्नात होता. परंतु हिटलरच्या मनमानी आणि मिजाजखोर स्वभावापुढे सर्वांना गुडघे टेकणे भाग पडले. 12 नोव्हेंबर 1940 बेल्जियम व हॉलंड या देशांवर आक्रमण करण्याची हिटलरची सूचना प्रतिकूल हवामानामुळे तहकूब करण्यात आली. आणखी एक खळबळजनक घटनेचा उल्लेख केल्याशिवाय हिटलरचे व्यक्तिमत्व समजणे सोपे जाणार नाही. 8 नोव्हेंबर 1923 जर्मन सत्तेवर ताबा मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. या अयशस्वी प्रयत्नाला तो यशाची किल्ली मानून हा ऐतिहासिक दिवस दरवर्षी साजरा करीत असे. याच ऐतिहासिक दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 1940 रोजी तो जाहीर भाषण करत होता आणि आपले भाषण अचानकच पूर्ण करून नियोजित वेळेपूर्वीच सभास्थळापासून तो निघून गेला आणि काही क्षणातच तिथे स्फोट झाला आणि हिटलरच्याच नाझी पक्षाचे अनेक लोक त्या स्फोटात मेले. हिटलरनेच हा प्रकार घडवून आणला होता हे नंतर समजले. या दुर्घटनेसंबंधी बोलताना हिटलर म्हणाला, नियतीने मला वाचवले आणि मी माझे हाती घेतलेले काम पूर्ण करावे अशीच परमेश्वराची इच्छा असावी. हिटलरच्या या वक्तव्याचा सतत प्रचार करून गोबेल्सने हिटलर हा देवदूत असल्याचे जनतेवर बिंबवले. पश्चिम आघाडीवर पुढील आक्रमण करण्याची तारीख पुन्हा बदलली जात होती आणि अखेर 20 जानेवारी 1941 ही तारीख निश्चित झाली. दरम्यान 3 दिवस अगोदर म्हणजे 17 जानेवारी रोजी जर्मन हवाई दलातील एक अधिकारी मूनस्टार ते कॉलन या प्रवासात होता. त्याच्या ब्रीफकेसमधील आगामी आक्रमणाचे नकाशे व माहिती यांची कागदपत्रे होती. बेल्जियमवरून त्याचे विमान जात असताना प्रतिकूल हवामानामुळे ढगांच्या समूहात ते विमान दिशा चुकले आणि जमिनीवर उतरवणे भाग पडले. नंतर मेजर हेल्मुट रेनबर्गरने विमानातून उडी मारली. ब्रीफकेसमधील इतर गोपनीय कागदपत्रे इतरांच्या हाती लागू नयेत म्हणून तो जवळच्याच जंगलात लपून बसला आणि ते कागदपत्र जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात बेल्जियमचे गस्त घालणारे सैनिकांचे पथक आग पाहून तेथे दाखल झाले. त्यांनी आग विझवून ते कागदपत्र आपल्या ताब्यात घेतले. आपल्या दूतावासाच्या मार्फत जर्मन सेना मुख्यालयात कागदपत्रे पूर्णपणे जाळून ती नष्ट केल्याची चुकीची माहिती बर्गरने कळवली. परंतु काहीतरी अघटित वा नको ते घडेल या शंकेने हिटलरने युद्धाची तयारी करणे तत्काळ थांबवले. इकडे बेल्जियमचा परराष्ट्रमंत्री ऑन हेरिकेनने जर्मन राजदूताला बोलवून या आगामी आक्रमणाचा कडक निषेध नोंदवला आणि कागदपत्रांवरचा पुरावा आमच्या हाती असल्याचे ठाम सांगितले. बेल्जियमने त्या कागदपत्रांच्या प्रती मित्र राष्ट्रांना पाठवल्या, परंतु कोणत्याच मित्र राष्ट्राने त्याकडे गांभीर्यपूर्वकरित्या पाहिले नाही. या सर्व कारणांमुळे पश्चिम आघाडीवर होऊ घातलेली लढाई काही दिवसांसाठी तरी पुढे ढकलली गेली. 1938-39च्या काळात युरोपामधील सुमारे 2 कोटी तरुणांना शस्त्रे चालवण्याचे शिक्षण देण्यात आले व त्यातील निम्म्या म्हणजे 1 कोटी सैनिकांना लष्करात दाखल करण्यात आले. 80 लाख टन क्षमतेच्या अनेक युद्धनौका व 50,000 लढाऊ विमाने यांचा समावेश करण्यात आला. संरक्षण विभागात $17,000 कोटी ची वाढ करण्यात आली. 9 मे 1940 रोजी पहाटे 3 वाजता बेल्जियम, हॉलंड, लक्झेंबर्ग व फ्रान्स हे देश जेव्हा गाढ झोपेत होते तेव्हा जर्मनीने या देशांवर हवाई आक्रमण केले. बॉम्बच्या स्फोटांनी भूप्रदेश हादरला. जर्मन राजदूताने हॉलंड सरकारला असा इशारा दिला की बेल्जियम व लक्झेंबर्ग यांच्या अनुमतीने हॉलंड आणि बेल्जियम
यांच्या रस्त्याने जर्मनीच्या ताब्यात आलेल्या प्रदेशावर ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याकडून अपेक्षित असलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर हे हॉलंड आणि बेल्जियम ताब्यात घेऊनच देता येईल. भौगोलिक दृष्टीने फ्रान्सच्या सुरक्षेसाठी बेल्जियम व हॉलंड हे देश महत्त्वाचे आहेत. आत्तापर्यंत तटस्थ राहिल्याने हॉलंड, बेल्जियम व लक्झेंबर्ग हे देश समाधानी होते. संरक्षणाची रणनीती निश्चित करण्यासाठी मित्रराष्ट्रांनी या लहान लहान देशांना आपल्या विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे या लहान देशांना एकमेकांपासून दूर करणे जर्मनीला सोपे गेले. तटस्थ परंतु दुर्बल अशा लहान देशांचे सार्वभौमत्व जर्मनीने साफ नाकारले आणि बेल्जियम व लक्झेंबर्ग या देशांची अवस्था हॉलंडप्रमाणे केली. 10 मे 1940 रोजी महाग होण्यापूर्वी 999 चौरस मैल क्षेत्रफळ भूप्रदेश व 3 लाख लोकसंख्या असलेला लक्झेंबर्ग देश जर्मनीच्या पंखाखाली आला. दुसऱ्याच दिवशी सकाळी 8 वाजता जर्मन सेनेने बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री सचिव स्पॉक यांच्याकडे जर्मनीला शरण येण्याचा एकमेव पर्याय ठेवला. तरच बेल्जियम व त्यांच्या वसाहतींचे संरक्षण केले जाईल असाही इशारा देण्यात आला. परंतु बेल्जियमचा राजा लिओपोल्ड यांनी मित्र राष्ट्रांच्या सहकार्याने जर्मनीशी 2 हात करण्याचे घोषित केले. फ्रान्सच्या उत्तर दिशेला बेल्जियम देश 1157 चौरस मैल क्षेत्रफळात पसरला होता आणि त्याची लोकसंख्या होती 83 लाख. पहिल्या महायुद्धात बेल्जियमने जर्मनीचे आक्रमण सहन केले होते. मित्रराष्ट्रांच्या सह जेव्हा बेल्जियम रणनीती व रणकौशल्य निश्चित करत होता तेव्हा सकाळी 4 वाजता जर्मन हवाई दलाच्या सुमारे 1000 विमानांनी एकाच वेळी आक्रमण करून बेल्जियमचे निम्मे लष्करी बळ जमिनीवरच नष्ट केले. म्यूज नदीच्या तीरावर असलेल्या लीज किलाई ही किल्ल्यांची रांग एखाद्या ढालीप्रमाणे बेल्जियमचे संरक्षण करत होती. ही किल्ल्यांची रांग म्हणजे बेल्जियमचे सर्वाधिक सुरक्षित व भक्कम असे कवच होते. पहिल्या विश्वयुद्धात कैसरच्या जर्मन सेनेला हे कवच भेदता आले नव्हते, परंतु दुसऱ्या महायुद्धातील कैसरच्या म्हणजेच हिटलरच्या या सेनेला हे नक्कीच भेदता येणार होते. या किल्ल्यांच्या रांगेतील सर्वाधिक अत्याधुनिक व भक्कम किल्ला म्हणजे इव्होन इमेल हा होता. रात्रीच्या काळोखात ग्लायडर या महाकाय विमानातून हजारो जर्मन सैनिक पॅराशूटद्वारे या किल्ल्यावर उतरले आणि किल्ल्याच्या आत असलेल्या बेल्जियन सैनिकांचा विरोध त्यांनी तात्काळ मोडून काढला. बाहेरील तोफा दलाने बेल्जियन सैनिकांना उरलेला अल्प विरोध सुद्धा मोडून काढला आणि हा किल्ला जवळपास जमीनदोस्तच झाला. या कारवाईत बेल्जियम सैनिकांना गोंधळात टाकण्यासाठी व जर्मन सैनिक कोणत्या दिशेला आहेत हे समजू नये म्हणून रबराचे सैनिकांचे पुतळे पॅराशूटमधून जमिनीकडे सोडण्यात देखील आले. बेल्जियम सैन्य गोंधळ उडाल्यामुळे सैरावैरा धावत होते तेव्हा जर्मनीच्या भूप्रदेशातील सैनिक मागाहून किल्ल्यावर चढले. अशा प्रकारे आकाश जमीन याच्यातून जर्मनीने बेल्जियमवर भेदक हल्ले केले आणि मित्र राष्ट्रांची शक्ती छिन्न करून सोडली. पर्वत आणि दाट जंगल असलेला लक्झेंबर्ग व नामोर यांच्यात अभेद्य असा मध्यवर्ती भूभाग फक्त 48 तासांच्या आत ओलांडून हिटलरने युद्धाचा नवा इतिहासच घडवला. फ्रान्सच्या सेनेने प्रसिद्ध म्यूज नदीच्या तीरावर भक्कम सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. पूर्ण तयारीनिशी पुढे जाणाऱ्या जर्मन सेनेला म्यूज नदीवरील 6 पूल सुरक्षित स्थितीत आढळले. हे पूल पाहून त्यांना आश्चर्य वाटले. जणू काही हे 6 पूल फ्रान्सवर आक्रमण करण्याचे निमंत्रणच देत होते असे जर्मन सैनिकांना वाटले. ह्या 6 पुलांना सुरक्षित ठेवून मित्रराष्ट्रांच्या युद्धवीरांनी ज्या चुका केल्या होत्या त्याबद्दल सर्व जगातून त्यांच्यावर कठोर टीका करण्यात आली. एका पाठोपाठ एक सुरक्षा कवच उद्ध्वस्त करीत जर्मन सेना द्रुतगतीने फ्रान्सच्या दिशेने आगेकूच करत होती. 18 मे 1940 रोजी फ्रान्सचे पंतप्रधान रेनो पॉल यांनी युद्धकालीन मंत्रिमंडळाची फेररचना केली आणि पहिल्या महायुद्धातील भरधून लढाईचा विरोधक विजेता सेनानी वृद्ध अशा मार्शल पेतांची यांची नियुक्ती केली. सहकारी पंतप्रधान पदावर जरी केली असली तरी ती योग्यच म्हणावी लागली. दुसऱ्याच दिवशी वर्सायच्या लढाईचा विजेता सेनानी जनरल वँग ला याची पश्चिम युद्ध आघाडीवर मित्रराष्ट्रांच्या एकत्रित सेनेचा प्रमुख सेनाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच कर्तृत्वहीन प्रधान सेनानायक जनरल गमेला यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. जर्मन सैन्याने एकापाठोपाठ एक बंदरांचा ताबा घेऊन आगेकूच केली. 21 मे 1940 रोजी मित्रराष्ट्रांच्या रणनीती तज्ज्ञांची एक बैठक झाली. त्यात मित्रराष्ट्रांची विखुरलेली ताकद एकत्र करून बेल्जियम व फ्रान्सकडून जर्मनीला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आणि त्या दृष्टीने सैनिकांचे संघटन करण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला. तथापि जर्मन सैनिकांच्या उत्साहापुढे मित्र राष्ट्रांची सेना प्रभावहीन ठरली. एकापाठोपाठ एक याप्रमाणे शहरे आणि गावे जर्मनीच्या ताब्यात आली. परिस्थितीच अशी प्रतिकूल बनली की ब्रिटिश आणि बेल्जियमच्या सैन्याला जर्मन सेनेचा वेढा पडल्याचा धोका निर्माण झाला. काका मला वाचवा या ब्रिटिश राजनीतीनुसार आपापला जीव वाचवण्यासाठी मित्रराष्ट्रांची सेना पलायन करू लागली. या आपत्ती काळातच मित्रराष्ट्रांचे सैन्य नेतृत्वात खूप आमूलाग्र बदल करण्यात आले. फ्रान्सचे 15 जनरल बदलण्यात आले तर ब्रिटिश इम्पिरियल जनरल स्टाफच्या सर्वोच्चपदी जनरल सर आयर्नसाइडच्या ऐवजी जॉन डील यांची नेमणूक करण्यात आली. 25 मे 1940 रोजी डनकॉर्क येथून ब्रिटिश सेनेने केलेले पलायन हा ऐतिहासिक पळपुटेपणा मानला जातो. बेल्जियमचा मोठा पाडाव व्हावा यासाठी त्याला एकटे पाडून इतरांनी बचावात्मक पवित्रा घेतला. बेल्जियमच्या आघाडीवरील मित्रराष्ट्रांच्या सैनिकांनी संघटक जनरल बेलोट याचा एक मोटार अपघातात मृत्यू घडवून आणला. त्यावेळी सैनिकांमधील परस्पर संपर्क व संवाद थांबला व युद्धभूमीवरील चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. जर्मनीवर पाठीमागून हल्ला करण्याचा राजा लिओपोल्डने दिलेला सल्ला ब्रिटिश व फ्रान्सने साफ फेटाळून लावला. 27 मे 1940 रोजी सायंकाळी 5 वाजता राजा लिओपोल्डने शरण येण्याचा निरोप पाठवला आणि 28 मे 1940 रोजी सकाळी 4 वाजता हिटलरच्या इच्छेनुसार तो विनाट शरण आला. आपले कुटुंबीय व नोकर-चाकर यांच्यासह एका राजवाड्यात राजनैतिक सन्मानासह राहण्याची लिओपोल्डला अनुमती देण्यात आली. तसेच बेल्जियमची सेना आणि अधिकारी यांना शस्त्रे बाळगण्याचीही मुभा देण्यात आली. फ्रान्सने लिओपोल्डची अवहेलना केली. तथापि चर्चिलने लिओपोल्डची स्तुती केली कारण प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा लिओपोल्ड आणि त्याच्या सैनिकांनी 18 दिवस निश्चयपूर्वक युद्ध केले. आधुनिक युद्धाच्या इतिहासात पश्चिम आघाडीवरील या युद्धाला सर्वश्रेष्ठ युद्धाचा म्हणजे सुपर बॅटलचा दर्जा देण्यात आला. ज्या चतुराईने आणि चपळाईने पश्चिमेकडील देशांनी जर्मनीने साफ लोळवले त्याला तोड नाही. युद्धसामग्रीचा विशेषतः लढाऊ विमाने आणि विमानवाहू नौका यांचा प्रचंड संख्येने मुक्त हस्ते होणारा वापर यामुळे जर्मनी जिंकू शकली. म्हणून याला यांत्रिक युद्ध असेही म्हणले जाते. असे युद्ध पूर्वी कधीही झाले नव्हते. चर्चिलच्या मतानुसार युद्धविराम असताना 8 महिन्यांच्या कालावधीत हिटलरने यांत्रिक युद्धाची सर्व युद्धसामग्री निर्माण करून सैनिकांना त्याचे प्रशिक्षणही दिले होते. खरे वाटणार नाही परंतु जर्मनीने 155 डिव्हिजन सैन्यबळ तयार केले होते. सोव्हिएत संघाबरोबर केलेल्या अनाक्रमण करारामुळे पूर्व आघाडीची हिटलरला जरासुद्धा चिंता नव्हती. पश्चिम आघाडीवरील युद्धात फ्रान्सच्या सीमा ओलांडून जेव्हा हिटलरचे सैन्य फ्रान्समध्ये घुसत होते तेव्हा मित्रराष्ट्रांचा सेनापती जनरल गमेला याने आपल्या आदेशात असे म्हणले की पश्चिम आघाडीवरील ही लढाई आपला देश, मित्रराष्ट्रे आणि अवघे जग यांचे भाग्य निश्चित करेल. म्हणून शत्रूला मारा किंवा स्वतः मरा. परंतु या आदेशाचे विशेष असे काही प्रभाव पडले नाहीत आणि फ्रान्सचे सैन्य स्वरक्षण करण्यात अयशस्वी ठरले. ते कशा रीतीने अयशस्वी ठरले हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊ.